विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे आपल्या जाहीरनाम्यात जाहीर करावं। मराठवाड्यातील खासदारांनी फक्त आरक्षण द्या अशी भूमिका न घेता कसं देणार हे मराठी समाजातील जनतेला सांगावं, असं आवाहन माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणीतून विरोधकांना केलेलं आहे। रावसाहेब दानवे हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। परभणी जिल्ह्यातल्या अक्षता मंगल कार्यालय येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकारिणी यांचं एकदिवसीय अधिवेशन त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्यात नेहमीच वेगळं चित्र राहिलेलं आहे। आपल्या माहिती की 1999 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला जे काही सीट्स आमचे निवडून आले होते आणि विधानसभा मतदारसंघाची जर त्याची मोजणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला लीड होती। पण प्रत्यक्षात विधानसभेला मात्र लोकांनी त्याच वेळेस त्या दोन्ही निवडणुका असल्या तरी आम्हाला त्या टायमाला लोकांनी मतं दिले नाहीत आणि त्यामुळं लोकसभेत जी स्थिती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगली स्थिती आता राहणार। त्याचं कारण असं आहे की केंद्राचा आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आला त्या अर्थसंकल्पामध्ये जनहिताच्या अनेक योजना राज्यानं आणि केंद्राने जाहीर केल्यामुळं लोकांमध्ये समाधान आहे। दादा, राज्यसभेची उमेदवारी भाजपच्या कोट्यातून तुम्हाला देण्यात येणार आहे अशी चर्चा मी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की लोकांनी मला जो कौल दिला तो कौल मी स्वीकारलेला आहे। मी राज्यसभा, विधान परिषद किंवा विधानसभा लढणार नाही। पक्षानं जर का मला सरपंच व्हायचं सांगितलं तर मी सरपंच व्हायला तयार आहे, पण मी कोणाला कधी उमेदवारी मागणार नाही, कारण मी 35 वर्ष आमदार खासदार राहिलो आणि त्यामुळे आता कार्यकर्ते पक्षाचा आदेश माझ्यासाठी शेवट आहे। जरांगे पाटील यांच्या एकूणच आंदोलनाच्या पाठीमागं उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं विधान काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी संभाजीनगरला माझं असं मत आहे की हा समाजाचा लढा आहे, याला राजकारणाशी जोडू नये आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन आमच्या सरकारनं आरक्षण दिलेलं बी आहे। पण हे आरक्षण जे दिलं त्यांना ते कमी वाटते, यापेक्षा जास्त आरक्षण पाहिजे, तर त्यांचा तो लढा चालू आहे। आम्ही त्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही। 10 विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार जाती दंगली घडवून शकतात असे विधान राज ठाकरे यांनी संभाजी राज ठाकरेंनी केल्याचा अर्थ त्यांच्या विधानावरून त्यांनी विधान केलं की ते म्हणते मणिपूर सारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ शकते। याचा अर्थ या पक्षाचं डोकं कोणत्या दिशेनं चाललं याचा विचार करण्याची गरज आहे। मराठवाडा दौरा केला आपण, नेमकं किती जागा मराठवाड्यात भाजप लढणार? असं आहे, आता आम्ही जागावर अधिकार दाखवल्यापेक्षा आमच्या वाट्याला किती जागा येतात त्याच्यावर आमच्या जागा किती निवडून येतात ते अवलंबून राहील। दादा, जिल्हे फिरताय तुम्ही, कसं वातावरण असं तुम्हाला वाटतंय? मी आपल्याला सांगितलं ना, विलीनीकरण होते का जातीमध्ये? नाही, बिलकुल आम्ही जातीला पातीला न मानणारे माणसं आहे। सगळ्या जातीनं आम्हाला मत दिले। आत्ताच्या लोकसभेत आम्हाला SC-नं दिलं, ST-नं दिलं, OBC-नं दिलं, मराठा समाजानं दिलं, साऱ्या जातीपातीनं भाजपला मतदान दिलं आहे। त्यामुळे जातीपातीला मानणार नाही। दादा, राज ठाकरे असे सुद्धा म्हणाले की लोकसभेसारखी विधानसभेला परिस्थिती राहणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भ्रमात राहू नये। 100% खरं आहे, त्यांना भ्रम झाला आहे। ते आज असं वागतायत की आम्ही आता निवडणूक झालोय, लोकांना गृहीत धरलंय महाराष्ट्राचे त्यांना, पण महाराष्ट्रातले लोक एवढे शुद्ध आहेत, एवढे सुसंस्कृत आहे की कोणत्या वेळेस काय करावं हे महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त माहिती आहे। आता मोदींवरही टीका केली आहे राज ठाकरेंनी। ते म्हणतात 10 वर्ष झाले मोदी पंतप्रधान आहे, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाला कोणावरही टीका करण्याचा एक अधिकार आहे। आम्ही काही त्यांनी टीका केली तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो, नाही असं नाही आहे। राजकारणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात जाताना एकमेकावर टीका टिप्पणी होत असती, पण ती टीका योग्य की अयोग्य हे निवडणुकीतून लोक दाखवून देतील। जागावाटप कधीपर्यंत स्पष्ट होईल असं वाटतं विधानसभेची? आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड बसन, युतीचे नेते बसतील आणि त्यानंतर फायनल होईल। राणींनी असं वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते जिन्नासारखे आहेत आणि त्यांच्या जे उपोषणाचा फायदा आहे ते मुस्लिम समाजाला नाही, आता असं आहे, मी सांगितलं ना की अशा वातावरणामध्ये जातीपातीवर बोलणं योग्य नाही आहे। सर्व समाज एक आहे। मोदीजीचं जे राजकारण आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबके साथ, हे मोदीचं राजकारण आहे। त्यामुळे या तत्वाला धरून आम्ही राजकारण करतो। शेवटचा प्रश्न, परभणी जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा आहे, भाजपचा किती जागेवर क्लेम असला? मी सांगितलं ना आपल्याला की पार्टीच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय करू आणि जो निर्णय होईल तो तुम्हाला सांगू। थँक्यू.